सर्वात पहिलं ऑप्शन बघायचंय कॉलम. कॉलम साठी ना मी कशा पद्धतीने कॉलम करणार. आता एक कॉलम आहे, दोन कॉलम आहे, मी इथं ड्रॉ करून दाखवते. या ठिकाणी मी काय करेन, घेताना आहे ना इथे असा एक कॉलम मी घेईन किंवा हा पहिला कॉलम आणि हा दुसरा कॉलम, म्हणजे इथं हा फर्स्ट कॉलम असेल, हा सेकंड कॉलम असेल किंवा हा एकच कॉलम असेल. असे मी कॉलम्स घेणार. कशा पद्धतीने मी करणार, तर मी कंट्रोल ए डिलीट की प्रेस करते. मी पहिलं कुठं लेआउट मध्ये गेले. कॉलम घेण्यासाठी ना मी सर्वात पहिलं पॅरेग्राफ घेते. इक्वल टू RAND ओपनिंग क्लोजिंग ब्रॅकेट, एंटर की प्रेस केलं. आता बघा, आता मला एक सांगा, हे एक कॉलम आहे का दोन कॉलम आहे? एक कॉलम आहे का दोन कॉलम आहे? नाही, एक कॉलम आहे. कारण की ह्या ठिकाणी इथून इतका असा हा एक कॉलम आहे. मला दोन कॉलम हवे असतील ना, हे बघ मी सिलेक्ट करते आणि ह्या ठिकाणी कॉलम मध्ये जा, दोन कॉलमला क्लिक कर. झाली दोन कॉलम मध्ये पार्ट मध्ये डिवाइड. आता ह्याला ट्रिपल क्लिक कर. मला तीन कॉलम हवे. कॉलमला क्लिक कर, तीन कॉलमला क्लिक कर. तीन कॉलम झाले आणि ह्याला ट्रिपल क्लिक कर. मी जर ह्यातनं कॉलम मधनं लेफ्ट क्लिक केलं तर लेफ्ट साइडचा स्मॉल आहे, राईट साइडचा मोठा कॉलम आहे. तर हे पहिलं काय घेतलं मी, कॉलम्स ऑप्शन्स घेतले. आता हे कॉलम्स ऑप्शन्स ह्या पद्धतीने घेता येतात किंवा ह्या ठिकाणी मी कंट्रोल ए डिलीट की प्रेस करते. आता सध्या एकच कॉलम आहे, तर मी सर्वात पहिलं काय करते, तर इथे इन्स्टिट्यूटचं नाव राईट करते, स्मितास कॉम्प्युटर आणि इन्स्टिट्यूट. हे इन्स्टिट्यूटचं नाव राईट केल्यावर हे घेते एका कॉलम मध्ये. तर मी ह्याला क्लिक, ऑलरेडी हे एका कॉलम मध्ये आहे, फक्त साईज वाढवते मी त्याची. हा, एका कॉलम मध्ये हा डाटा आहे, 36 आहे ना, ह्याला मी 40 करते, तर एंटर बसलाय. आणि मग 42 करते, 42 एंटर, हा बसलाय. 44 करते, एंटर, हा पण बसलाय. ठीक आहे, एवढं ठेवते. आता ह्याला क्लिक करते, एंटर की प्रेस करते. खाली मला दोन कॉलम हवे, तर मी काय करेन, लेआउट मध्ये जाईल, कॉलम मध्ये जाईल. कॉलम मध्ये जाताना वरती एक कॉलम होता, खाली दोन हवे, तर ब्रेक मध्ये जाईल. ह्या ठिकाणी कर्सर शेवटी घेतला, ब्रेक मध्ये गेले आणि सेक्शन जो आहे तो पहिला ब्रेक केला. म्हणजे खाली मला घ्यायचे दोन कॉलम. तर इथे मी राईट करेन टॅली प्राइम विथ जीएसटी, विथ जीएसटी. हे आलं पहिल्या कॉलम मध्ये. आणि दुसऱ्या कॉलम मध्ये, ह्या कॉलम मध्ये जर मला जायचं असेल तर इथं ब्रेक करा, कॉलम ब्रेक करा, कर्सर आला दुसरीकडे आणि इथं घेतलं मी कोर पायथॉन. तर पायथॉन असं. तो बसला नाही म्हणून खाली घेतला, तर मी थोडीशी फॉन्ट साईज कमी करते आणि त्याला तिथं बरोबर बसवते. 44 आहे ना, 43 एंटर, नाही बसला. 42 वर माझ्या मते बसायला हवा, बसला. तर असं. तर इथे हा एक कॉलम येतोय लक्षात, आणि इथं किती आहे, दोन कॉलम. हे बघ, हे मध्ये, ते दोन कॉलम. क्लिअर आहे? तर इथे लेआउट मध्ये जाईल, इथून मी कॉलम ऑप्शन यूज केलं आणि इथून मी कंटिन्युअस सेक्शन ब्रेक वापरलं.